एक वस्तू 4,950 रुपयांना विकल्याने विक्री किमतीच्या 1/11 पट नफा झाला तर शेकडा नफा किती? आता पहा काय म्हटलंय, नफा झाला. पण तो नफा किती झाला? पण तो नफा किती झाला? विक्री किमतीच्या 1/11 पट. म्हणजे नफा आणि विक्री किंमत याचं गुणोत्तर किती आलं? 1/11. म्हणजे नफा किती झाला? 1 एकक आणि विक्री किंमत किती? 11 एकक. मग खरेदी किंमत किती येईल? खरेदी किंमत 11 वजा 1 म्हणजेच किती? 10. आता आपल्याला काय काढायचं आहे? शेकडा नफा किती झाला? तर शेकडा नफा बरोबर नफा किती झाला? 1 भागिले खरेदी किंमत किती? 10 एकक आणि गुणुले 100 म्हणजेच किती झाला? 10% नफा झाला. आता जर आपण यांच्या किमती काढून जर सोडवलं तरी 10%च येणार आहे. कारण पहा आपण तसं सोडू. 11ची किंमत किती आहे? 4,950. 1ची किंमत किती मिळाली? 11 चोक 44, 11 5 55, 450. आता 1ची किंमत जर 450 असेल तर खरेदी किंमत 10ची किंमत किती असेल? 4,500. मग शेकडा नफा बरोबर झालेला नफा किती? 1 झालाय ना, म्हणजे किती? 450 भागिले खरेदी किंमत 4,500 गुणुले 100. शून्यला शून्य गेले तर राहिले किती? 10. म्हणजे उत्तर किती मिळालं? 10%. पण एवढं करत बसण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे? फक्त नफा 1 एकक झाला, खरेदी किंमत 11 वजा 1 10 मिळाली. शेकडा नफा काय असतो? नफा भागिले खरेदी किंमत गुणुले 100. 1/10 बरोबर किती असतात? 10%.